ख्रिस्तातील प्रिय बांधवांनो, सहनशक्ती चांगली असली तरीही तिचीही एक मर्यादा असते. अन्याय वाढला की आपण हिंसक न होता आपल्या विश्वास आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी धैर्याने उभे राहणे आवश्यक आहे. पहिल्या वाचनात मथाथियस राजाच्या चुकीच्या आज्ञेला नकार देतो आणि लोकांना खऱ्या विश्वासाकडे परत आणतो. सुसमाचारात येशू यरूशलेमवर रडतो कारण लोकांनी देवाचे आगमन ओळखले नाही आणि त्याची अवज्ञा केली. आपल्यासाठी संदेश असा आहे प्रिय बांधवांनो, आपण शांततेचे दूत बनू. येशू म्हणतो, सापांसारखे शहाणे आणि कबुतरासारखे निरागस व्हा. आज ख्रिस्त बांधवांवर अनेक ठिकाणी अत्याचार होत आहे. आपण हिंसा नाही तर प्रार्थना, जागृती आणि एकता यांच्या माध्यमातून आपला आवाज उठवू शकतो. चला विश्वास, प्रेम आणि शहाणपणाने अन्यायाला सामोरे जाऊ आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहू. देव आपणा सर्वांना आशीर्वादित करो.